अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल। सलीम खान आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। संजय राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवत केली हर्षवर्धन सपकाळांची तक्रार। सपकाळांचा मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध, तर काँग्रेस नेतृत्वासह राऊतांवर नाराज असल्याची माहिती। ठाण्यातील आनंद आश्रमात नरेश म्हस्केंच्या उपस्थितीत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न। बैठकीत भाजप विरोधात नाराजीचा सूर, भाजप पदाधिकारी अडथळे आणत असल्याची तक्रार। माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटेंची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी। भारत कोकाटे आज भाजपमध्ये करणार जाहीर प्रवेश। पालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवेशामुळे चर्चांना उधाण। विधान परिषद, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीत सूचना, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख। दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या बॅनरची चर्चा। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली। त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून म्हणा, कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला। डिंबेचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता। शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा, आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवलं। नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टी। गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। मुंबईतल्या उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक। ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे। सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक। आणि चांदीच्या दरात 10,000ची घसरण। चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्यानं काही प्रमाणात दिलासा। अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल। सलीम खान आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। विधान परिषद, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। निवडणुकीसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्याच्या बैठकीच्या सूचना, वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी, यंदा महापौर शिवसेनेचाच असा बॅनरवर उल्लेख। दिवाळीच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या बॅनरची चर्चा। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंनी केलेल्या वक्तव्याची फडणवीसांनी उडवली खिल्ली। त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सून म्हणा, कधी कधी मानसिक परिणाम होतो म्हणत लगावला टोला। डिबेंचर कपातीच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष वाढण्याची शक्यता। शौमिका महाडिकांच्या नेतृत्वात गोकुळ दूध संघावर मोर्चा। नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये गुंडांची चक्क गांजा पार्टी। गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू। नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेंच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीने तोडक कारवाई। पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात।
मुंबईतल्या एका उद्योजकाची डिजिटल अरेस्ट करून तब्बल 58 कोटींची फसवणूक. ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवत उकळले पैसे, तर सायबर गुन्हे शाखेकडून तिघांना अटक. नागपुरात उपचारासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं एकच खळबळ. कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर. आणि चांदीच्या दरात 10,000ची घसरण. चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागल्याने काही प्रमाणात दिलासा. नाशिक मध्यवर्ती कारागृहात गुंडांची चक्क गांजा पार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानं कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू. नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीनं तोडक कारवाई. पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात. दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात. राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत. मतदार यादीत घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी. इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत. कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप. राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे ठरले खरे. कांदिवली आणि नाशिकमधील मतदार याद्यांमध्ये घोळ समोर. राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा. मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी. नागपुरात उपचारासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ. कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर. आणि भारत इराण नंतर आता अफगाणिस्तान समोरही पाकिस्तानची शरणागती. अफगाणिस्तानसोबत 48 तासांची शस्त्रसंधी. दिवाळीनिमित्त रायगडमधील बाजारपेठांमध्ये पारंपरिक प्लास्टिक किंवा कागदी कंदिलाऐवजी कापडी कंदिलाचा ट्रेंड बघायला मिळतोय. बाजारपेठेत विविध आकार, रंग आणि डिझाईनचे कापडी कंदील विक्री करता आले. या कंदिलांना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वाशिममध्ये अतिवृष्टीनं सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. त्यातही सोयाबीनला आता हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या 5,328 रुपये प्रति क्विंटल एवढ्या हमीभावापेक्षा केवळ 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय. अतिवृष्टीच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीत गाळ गेल्यानं विहिरी बुजून गेल्यात. या विहिरीतील गाळ काढण्याकरता राज्य सरकारनं विविध पॅकेजेस अंतर्गत 30,000 रुपयाची मदत दिली आहे. मात्र ही मदत तुटपुंजी आहे. सरकारनं किमान 1 लाखाची मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय. हिंदुत्ववादी भूमिका घेणारे आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला अहिल्यानगरमध्ये दुधाचा अभिषेक करण्यात आला. संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ फोटोला दुधाचा अभिषेक केला. धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंबनंतर आता परंडा शहरातून बोगस मतदारांची तक्रार समोर आली आहे. परंडा शहरात राहणाऱ्या व्यक्तींची नावं पिंपरी चिंचवड इथल्या मतदारसंघात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर एकाच महिलेचे फोटो आणि नावं 2, तर 2 नावं आणि एकच फोटो अशा गंभीर तक्रारी सुद्धा समोर आल्या.
नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय. 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना 14 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहेत. 28 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ताडोबा, अंधारी, मेळघाट, पेंच, बोर, टिपेश्वर, उमरेड, कन्हान आणि नवेगाव, नागझिरा या प्रकल्पांमुळे विदर्भात वाघांची संख्या 500च्या वर गेली आहे. ताडोबामध्ये वाघांची गर्दी हाऊसफुल झाल्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 2 वाघिणी लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आपला नवीन घरोबा तयार करणार आहेत. वाघांचा हेलिकॉप्टर प्रवास कसा राहणार आहे ते लवकरच बघायला मिळेल. छगन भुजबळांना वाढदिवसाच्या प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भुजबळांनी कॅमेरामागं शूट करण्याची ॲक्टिंग करत अनोख्या पद्धतीनं या शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे आभार मानले. विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांना महापालिकेनं कारवाईचा इशारा दिलाय. सार्वजनिक ठिकाणी, इमारतीमध्ये तसंच गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री करणं यावर बंदी घातली गेली आहे. राज्यातील 5 समुद्रकिनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रमाणपत्र मिळवलंय. या यादीत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे. यासह पालघरमधील पर्णका बीच आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडगड या किनाऱ्यांनाही ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झालेलं आहे. खालापूरच्या खरसुंडी इथं कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. बनावट नोटा प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरमधून आणखी 6.5 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 500 रुपयांच्या 1300 बनावट नोटा, त्याचबरोबर अर्धवट बनवलेल्या नोटा, कागदांचा बंडल आणि प्रिंटिंगचं वेस्टेज हे सगळं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्यावेळी तुमच्या बँक खात्यातून 7 कोटींचा व्यवहार झाला असून तुम्हाला 70 लाखाचं कमिशन मिळाल्याची धमकी देत नागपुरातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांना पहलगाममधील प्रकरणात सहभागी असल्याची भीती दाखवत एका ज्येष्ठाला 19,50,000चा गंडा घातला. आयोगाला बोलल्यावर देवेंद्र फडणवीसांना का झोंबतं? निवडणूक आयोगासोबत फडणवीसही वोट चोरीमध्ये पार्टनर आहेत. दोनों चोर है, मिल बांट के खा रहे हैं, असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. निवडणुकांमध्ये काहीतरी त्रुटी काढायची आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा हेच एक काम सुरू आहे अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली. निवडणुका अगोदरच 5-5 वर्ष पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. आणखीन किती पुढे ढकलायच्या असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला.